नमस्कार, मी रामेश्वर जामगे, युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलोय हिमायतनगर शहरामध्ये। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली। नागरिकांकडून जाणून घेतोय की त्यांच्या समस्या काय आणि पक्षाकडून जाणून घेतोय की त्यावर उपाय काय करणार। या सगळ्या गोष्टीमध्ये आज आपल्या सोबत शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि इतर सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात, नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊयात हिमायतनगराची सध्याची परिस्थिती काय, त्यांच्या मागण्या काय आणि पक्षाकडून जाणून घेऊयात की यावर तुमच्याकडे यावरचे उपाय काय। या सगळ्या गोष्टी जाणून घेताना सर्वप्रथम आपण सामाजिक कार्यकर्त्यांकडे जाऊयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची मागणी काय। सर, ते सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत, यातलाच कोणतरी कोणत्या तरी पक्षाचा नगराध्यक्ष होणार आहे, ते तुम्ही पाहताय, तुम्ही सगळेजण ऐकताय। आपण ऑन रेकॉर्ड तुमची मागणी काय आणि त्या मागणीविषयी त्यांच्याकडे पर्याय सगळं विचारून घेणार आहोत। सुरुवातीला तुमची मागणी काय सांग? माझी मागणी मी दिनांक 10 रोजी 10व्या महिन्यामध्ये मी पत्र दिलं होतं नगरपंचायतला, हिमायतनगर नगरपंचायतमध्ये। तो कचरा टेंडर होता, इकडे तिकडे आजूबाजूला कचरा असताना मी निवेदन दिल्याच्या नंतर तो कचरा उचलत नाही। नंतर माझी मागणी एवढी होती की येणाऱ्या काळामध्ये मी आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी। कचरा टेंडर आज तुम्हाला सांगतो, या ठिकाणी धूळ वगैरे उडत आहे, एवढ्या परेशान्या होत आहे लोकांच्या की बस काही सांगता येत नाही। कचऱ्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे आणि ही जी धूळ आहे, रस्ते नाली, हे सर्वसामान्यांचे बेसिक प्रश्न आहेत। हेच प्रश्न प्रत्येक ठिकाणी उद्भवतात। यावरती उपाय काय हे आपण आपल्या पक्षाकडून जाणून, सर्वप्रथम आपण शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, तो यांचा जो प्रश्न आहे त्यावर तुमच्यावर उपाय काय, किती दिवसात नगराध्यक्ष झाल्यानंतर तो मार्गी लावणार? या ठिकाणी गेले पंचवार्षिक मध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती। काँग्रेस पक्षाची सत्ता त्यांनी फक्त आणि फक्त त्यांची सत्ता भोगण्यासाठी त्यांनी सत्ता भोगलेली आहे। स्वतःची घरं, दारं, गाड्या, घोड्या याच्यासाठीच केलेली आहे। शहराचा कुठेही विकास झालेला नाही। तुम्ही शहरामध्ये जाऊन एकदा या, कुठे बी जिथं नाल्या आणि कचरा हे तुडुंब भरलेले आहेत। आता या ठिकाणी या रनिंग आमदार आमचे शिवसेना पक्षाचे बाबूरावजी कदम कोळीकर साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी रामभाऊ ठाकरे यांना उभं केलेलं आहे। त्यांनी निवडून आल्याच्या नंतर आम्ही शपथ घेतल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत या हिमायतनगर शहराची दुर्गंधी जी आहे ते क्लीन करू। त्यांनी आता बोललेत काँग्रेस पक्ष सत्तेत असताना कसलाही विकास झाला नाही। तुम्हाला काय म्हणायचं? विकास झाला नाही, काँग्रेस पक्षानं फक्त घर, गाडी, घोडी याच्याच मागे तुमचे जे होते त्याकडे लागले। तुम्हाला काय म्हणायचं? विकास झालाय का तुमच्या काळात? मला काय म्हणायचं, विकास झाला का नाही झाला हा हिमायतनगर शहरातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे। आणि हिमायतनगरच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस नगरपंचायतीची स्थापना झाली त्यावेळेस काँग्रेसची एक हाती सत्ता आली आणि 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय महादेवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी हिमायतनगरला सुंदर शहर बनवण्याचा जो संकल्प होता त्यामध्ये 100% मी म्हणणार नाही आम्ही त्या ठिकाणी कामं केलो, पण 70% कामं केलो। आणि हे जो विकास दिसतो आहे हा आदरणीय जवळगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। आणि विशेषतः मागील नगरपंचायतच्या संदर्भामध्ये अगोदरच्या कार्यकाळातला विकास बघा आणि त्यानंतरचा विकास बघा, आणि सुजाण मतदारांना माहिती आहे। हे कार्यकर्ता म्हणून मी सांगणार गेलो, हे ज्या ठिकाणी या ठिकाणची रहिवासी जी आहे, या ठिकाणचे मायबाप जनता जी आहे, हे आदरणीय जवळगावकर साहेब यांच्यावर प्रेम करते आणि हे सगळे त्यांच्या जे कार्यकाळामधले काम आहे, प्रत्येक काम या ठिकाणी जवळगावकर साहेबांनी हिमायतनगर शहरासाठी केलेलं आहे आणि करणार आहेत। या ठिकाणी आता ज्याने प्रश्न विचारला की आम्ही आल्यानंतर हे करू, आता मला मगाशी विचारायचं आहे की 6 वर्षापासून या ठिकाणी नगरपंचायत प्रशासक आहे आणि मगाशी 1.5 वर्ष झालं त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे। कोणता विकासाचं नारळ फोडलं? दाखवा ना, काम विकासातून दाखवा लागेल ना तुम्हाला जनतेपुढे। या ठिकाणी जनता ही आता सुजाण आहे, जनतेला सांगण्याचं कोणतंही या ठिकाणी आता काही गरज राहिली नाही। मायबाप जनतेला माहित आहे हिमायतनगर शहराच्या विकासासाठी कोण काम करू शकते, हे फक्त आदरणीय जवळगावकर साहेब करू शकतात। आता त्यांनी प्रश्न उपस्थित केला, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, पण इथं तुमची युती दिसत नाही।
त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न तुम्हालाही लागू होतो, कारण तुमची युती आहे आणि राज्यातले जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रश्न निर्माण केला. तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टी शिंदे सेना या युतीने हिमायतनगर शहरामध्ये विकास केलाय? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी हे महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये आहे, बरोबर आहे. पण हिमायतनगरच्या निवडणुकीमध्ये ज्या त्या ठिकाणी स्थानिक लेवलच्या पद्धती असतात, त्यांच्या नेत्यांच्या विचारावर असतात की कुठं युती करायची न करायची, हा वरिष्ठांचा विषय झाला. आम्ही कार्यकर्ते आहोत, पक्षानं आमच्यावर जबाबदारी टाकली, पक्ष जे सांगाल आम्हाला, आम्ही निस्वार्थपणे काम करणारे माणसं आहोत. आणि आमच्या पक्षाने, भारतीय जनता पार्टीने, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आमच्या या ठिकाणी हिमायतनगर शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचे डॉक्टर राजेंद्र साहेब वानखेडे साहेबांना उमेदवारी दिली. हिमायतनगरच्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहित आहे, वानखेडे साहेब हा स्वच्छ, निर्मळ, निर्व्यसनी आणि संयमी, शांत आणि धैर्यवादी विचाराचा माणूस आहे. या गावाचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि ते गावाचा विकास 100% करतील. ह्या जनतेला सांगायची गरज नाही. त्यांचं काम आणि त्यांची 30 वर्षाची वैद्यकीय सेवा ह्या बऱ्याचशा गोरगरीब जनतेला माहीत आहे आणि त्या स्वरूपातून गावामध्ये राजकारणामध्ये त्याचा पहिलाच वेळ फर्स्ट टाइम आहे त्यांचा. आणि राजकारणामध्ये आल्यानंतर गावानं त्यांना संधी दिल्यानंतर, मतदाराने त्यांना संधी दिल्यानंतर सोन्याचं चीज करून दाखवणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतील. नक्कीच. आपण एक प्रश्न आता जनतेमधून घेऊया, त्यांच्या अडचणी काय, त्यांना काय म्हणायचे, आणि पुन्हा अजून आपण या वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे जाऊया. मी विनंती करतो, मागे मागे सर, आणि आम्हाला जागा द्या फक्त. कॅमेरा समोरची जागा रिकामी करा फक्त. सर, आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण नागरिकांकडून जाणून घेऊया. सर, तुमची हिमायतनगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुमची भूमिका काय? विकास झालाय का? मला काय म्हणायचं सर, हिमायतमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत. ज्यांनी सत्ता घेतली आपल्याला काही घेणं नाही, पण हिमायतनगर शहराचा विकास व्हावा असा झाला नाही. मेन रस्ता बघा तुम्ही, आता येथून जा, सगळे लाईटचे पोल बघा, रस्ता तिकडे जाते का, गाडी जाते का बघा. विकास काही झाला नाही. आम्हाला काही घेणं नाही. कोणी निवडून येऊ, काँग्रेस येऊ द्या, राष्ट्रवादी येऊ द्या की शिवसेना येऊ द्या किंवा आमचे वानखेडे साहेब येऊ द्या, विकास जो करणार आहे त्याला आम्ही मतदान करणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, विकास कोण करेल? असं वाटायला बरं, सगळे म्हणाले. आता आपण हाच प्रश्न घेऊन आता उमेदवाराकडे जाऊया. सर, यांचं म्हणणं आहे की पाहिजे तसा विकास झाला नाही. 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, 2.5 वर्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट सत्तेत होता. काय म्हणायचं यांच्या प्रश्नावरती, तुम्हाला काय म्हणायचं? कसं आहे बघा, विकासाच्या संदर्भामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला, आणि आता विकास कोण करू शकते हे जनतेला माहिती आहे. पॅनलकड 17 पैकी 17 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष उमेदवार हे काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि मगाशी 2.5 वर्षाची सत्ता पालट झाल्यानंतर जो काही मधामध्ये 2.5 वर्षामध्ये जे काही दुसऱ्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या जे मागील काळामध्ये जे नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळामध्ये काही विकास झाला, असं कमी झाला प्रमाणात, पण काँग्रेसच्या काळामध्ये विकास भरपूर झाला. आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय जवळगावकर साहेब यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी विकासाचा अजेंडा असंच चालू राहील, या ठिकाणी माझं असं वैयक्तिक मत आहे. त्यांचं म्हणणं आहे की विकास काँग्रेसच्या काळामध्ये विकास झालाय, काँग्रेसच्या काळामध्ये विकास कामं झालीत. पण तुम्हाला काय वाटतंय, काँग्रेसच्या काळामध्ये विकास कामं नाही झाली, पण सत्ता सध्या केंद्रामध्ये म्हणा, राज्यामध्ये म्हणा, सत्ता तुमची आहे, तर तुमच्या सत्तेच्या माध्यमातून हिमायतनगरमध्ये काय विकास झाले? एक वर्ष झालं या ठिकाणी शिवसेनेचे आमदार, 1 वर्ष झालं शिवसेनेचे आमदार या ठिकाणी निवडून आले. काँग्रेसची सत्ता या ठिकाणी 5 वर्ष आहे. मला काँग्रेसवाल्यांना एकच विनंती आहे, असा एक तरी तुम्ही प्रोजेक्ट दाखवा की तुमच्यातर्फे तुम्ही विकास या हिमायतनगर शहराचा केला. हा खेड आहे का शहर आहे हे मला दाखवून द्यावं त्यांनी. आमची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे. या ठिकाणी हिमायतनगर शहरामध्ये आमची सत्ता नसल्यामुळे हा विकास या ठिकाणी होऊ शकला नाही. आमची सत्ता आल्याबरोबर आम्ही अवघ्या 1 वर्षाच्या आत
हिमायतनगरचा कायापालट करू, सुजलाम सुफलाम हिमायतनगर शहर असं शहरासारखं चकचक असं करू आम्ही. लगेच सगळ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात. आपण उमेदवारांकडून जाणून घेतला. आता शेवटचा प्रश्न उमेदवारांना विचारूया. निवडून आल्यानंतर पहिल्या एका वर्षामध्ये ते नेमके कोणकोणते विकास कामं करतील त्या आधी आपण जनतेकडे जाऊया आणि हिमायतनगरच्या मूलभूत प्रश्न काय आहेत, बेसिक प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊया. सर, माझा प्रश्न असा आहे की हिमायतनगरच्या मूलभूत अडचणी, बेसिक अडचणी काय आहेत हे तुमच्याकडे त्या काय? बेसिक अडचणी अशा आहे, पाणी पुरवठ्याची आहे. आणि नंतर जेव्हा काँग्रेसचा नगराध्यक्ष वगैरे होता तेव्हा या ठिकाणी कोंडवाडा गायब झालेला आहे. कारण की ते कोंडवाडा आहे की नाही हिमायतनगर शहरामध्ये जरुरी आहे. कारण की पहिले शेतकऱ्याच्या पीक हमी भावाला भाव नाही आणि नंतर हे हिमायतनगरचे मोकाट जनावर आहेत ते हिमायतनगरच्या आजूबाजूनं शहरामध्ये शेतीमध्ये जाऊन तो धिंगाणा घालत आहे. ईदगाहची जागा कुठे गेली? ईदग्याची जागा पण गायब झालेली आहे इकून खाली. हे प्रश्न घेऊया आणि आपल्यासोबत अजून नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून तुमच्या अडचणी काय? गावात फक्त पाण्याची समस्या, कोणाची बी सत्ता आहे फक्त पाण्याची. आमची माय बहीण पाण्यावर तरसाली, इथं उन्हाळ्यात पाणी राहणार झालं. लोक पाणी अशी समस्या, एवढीच समस्या पाहिजे गावकऱ्यांना, दुसरं काय पाहिजे ना. कोणाची पण सत्ता आहे पाणी पाहिजे. सर, गावामध्ये नाली नाही, कोण्याच याच्यामध्ये गल्लीमध्ये नाल्या नाहीत, साफसफाई नाही, रस्ते नाहीत. लेकरांना शाळेत जायचं म्हणलं की एवढा प्रॉब्लेम आहे. पाऊस जर पडला तर लेकरांना घरी बसावं लागते, शाळेत जाता येत नाही. एवढे प्रॉब्लेम आहेत हिमायतनगर मध्ये. आधीच्या काळामध्ये दोन्ही पक्षांनी सत्ता केली पण एकाही पक्षानं काम केलं नाही. त्यांच्याकडे आता कोणत्याही तोंडानं मत मागायची हिंमत नाही आमच्या जनतेकडे येऊन. त्याच्यासाठी कोणत्याही पक्षाचा माणूस मत मागायला सेपरेट आमच्या घराकडे येत नाहीये. एकमेव डॉक्टर वानखेडे साहेब आहेत असे की त्यांनी मत मागायला प्रत्येक घरी जात आहेत. या हिमायतनगरच्या नागरिकांच्या सर, एक वर्षानंतर निवडून आल्यानंतर एका वर्षात हिमायतनगरचे काय काय प्रश्न सोडवले? कारण हे सगळे प्रश्न तुम्ही ऐकलात. पहिल्या एका वर्षात कोणकोणत्या प्रश्नांना तुम्ही हात घालणार? या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून हिमायतनगर शहरातील सर्व जनतेला विनंती करतो आणि हात जोडून विनंती करतो की आमदार जवळकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी या ठिकाणी विजय करा. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांना सर्वांना विकास कामं करण्यासाठी संधी द्या. आणि मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हिमायतनगर शहराला मॉडर्न शहर बनवू. हिमायतनगरची राहिलेली अर्धवट पाणी पुरवठा या ठिकाणी लवकर तात्काळ पूर्ण करू आणि राहिलेल्या या ठिकाणी पाण्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे पुढच्या 30 वर्षामध्ये या ठिकाणी पाण्याची समस्या हिमायतनगरला जाणवणार नाही असा आम्ही या ठिकाणी रोडमॅप तयार केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबांसाठी घरकुल, येणाऱ्या काळामध्ये डिजिटल अंगणवाडी या ठिकाणी पूर्ण आपण करण्याचा मानस या ठिकाणी आमदार जळगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि तो करण्याचा आमचा पूर्ण 100% या ठिकाणी संकल्प आहे. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जनता, मायबाप जनता आम्हाला भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून देईल, यामध्ये दुमत नाही आहे. आणि सत्ता आल्यानंतर लगेच हिमायतनगरला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. सर, पहिल्या एका वर्षामधलं तुमचा रोडमॅप. मला एक म्हणायचं, सत्ता आल्यानंतर आम्ही जे काय करणार करू, पण यायना सत्ता होती तेव्हा काय केले? गावातला घनकचरा त्यानं साफ केले नाही आणि विकास 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 म्हणाले. कोणाचा विकास झाला हे सगळ्या लोकांना माहित आहे. लोक विकास सांगायची गरज नाही. 2 प्रकारचे विकास असतात. एक विकास कोणाचा झालाय गावातल्या सगळ्या लोकांना माहित आहे आणि विकास करायचा कसा असतो या जनतेला डॉक्टर साहेबांच्या स्वरूपामध्ये तो उमेदवार भेटलेला आहे आणि ते विकास आम्ही करून दाखवण्यास 100% या ठिकाणी प्रयत्न करू. आणि आल्यानंतर या ठिकाणी हिमायतनगर नगरपंचायत आल्यानंतर आणि आताच आमचे संजू भाऊ म्हणून गेले की आम्ही घरकुल देऊ, हे देऊ, ते देऊ. मला एक गोष्ट म्हणायची, केंद्रामध्ये सरकार आमचं, राज्यामध्ये सरकार आमचं. ह्या योजना या देशाच्या सत्ता आली तरी काय? यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना काढली, डिजिटल अंगणवाडी काढली, स्वच्छता अभियान काढलं. ह्या सर्व गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं, कार्यकर्त्याने ठिकाणी सांगल्यानंतर देशाचे पंतप्रधान ठिकाणी देशामध्ये उपक्रम राबवतात. आणि यानं आम्ही योजना काढायच्या, येणे टिंगे मारायचे, हे कोणत्या देवाला सांगलं? योजनेचे शिल्पकार आम्ही आणि हे लोकांना सांगणार आम्ही घर देऊ. अरे घर देणारा आमचा नेता आहे,
तुम्ही नाही देणार आम्हाला घर. आणि आमच्या नेत्यानं आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना मागल त्याला घर, मागल त्याला शौचालय देण्याचं काम 70 वर्षामध्ये फक्त एकमेव करणारा माणूस म्हणजे आदरणीय नरेंद्रभाई मोदी आहेत. आणि त्यांच्या स्वरूपामध्ये या देशामध्ये डबल इंजिन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी देशामध्ये महाराष्ट्रात काम चालते. आणि त्याचं स्वरूप हिमायतनगर शहरामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद वाडखेडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होईल एवढाच विश्वास द्या. तुमच्या सर्व जनतेला माहित आहे या गावाचा विकास, या गावाचा कायापलट, या गावाचा विश्वास जिंकण्याची ताकद फक्त आणि फक्त डॉक्टर राजेंद्र वानखेडेमध्ये आहे, दुसरं कोणामध्ये नाही. नक्कीच सर, तुमची सत्ता आल्यानंतर एका वर्षातलं तुमचं विजन काय? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे आणि हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लाडके आमदार बाबुरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या माध्यमातून आमची शिवसेनेची सत्ता आल्याच्या नंतर पहिला आमचं या ठिकाणी पाणी, रस्ते आणि घाण कचरा जे राहील ते आधी क्लीन करण्यात येईल. त्यानंतर राहिलेला विषय उर्वरित दिवसामध्ये करण्यात येईल. हे सगळे नागरिकांचे प्रश्न होते आणि हे सगळे या पक्षाची उत्तर होते. यावर तुम्हाला काय वाटतं? हिमायतनगर शहरामध्ये कोणाची सत्ता येईल? हिमायतनगर नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि याच पद्धतीतले प्रत्येक गावातले वेगवेगळ्या भागातले कौल तुम्हाला पाहायचे असतील तर पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पडेल. रामेश्वर जामगे, कॅमेरामन अविनाश सोबत, युवा राज्य न्यूज लाईव्ह, नांदेड.